तुम्ही आताच सारथीला देखील निधी दिला जात नाही. सारथीच्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादला आंदोलन केले आणि त्यांनी अजित पवारांवर मराठा विरोधी असल्याची टीका केली आहे. हे बघा, सगळं ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्ड बघायला भेटेल. सारथीची टोलेजंग इमारत पुण्यात उभी राहिली, प्राईम लोकेशनला खूप महत्त्वाच्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. पण महाज्योतीला ऑफिस भेटत नाही. महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड देत असताना, OBCच्या पोरांना PhDचा स्टायपेंड देत असताना सुद्धा त्याचा निधी कमी आहे, त्याचा फरक दिला जात नाही. महाज्योतीच्या अनेक योजना, अनेक स्कॉलरशिप अशा आहेत की बजेटरी तरतूद होत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले जातात, त्याचं व्याज महाराष्ट्र शासन भरतं. पण OBCच्या वसंतराव नाईक महामंडळाला, अहिल्यादेवी होळकर महामंडळाला आणि परत विजयंतीच्या 8 महामंडळांना 1 रुपयाचा निधी हाच अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री देत नाही. बलुत्या आलुत्याची महामंडळं आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. बिनव्याजीची कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली पाहिजेत. पण आम्हाला दुजाभाव का? आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा?